चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या घटकामध्ये महाराष्ट्र राज्यातील ऊर्जा निर्मिती याबाबत माहिती बघूया। आता आपण पाहतोय महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती केल्या जाते। त्यामध्ये सांगता येते आपल्याला औष्णिक विद्युत, पवन विद्युत आणि जलविद्युत। त्यामध्ये सुरुवातीला आपण राज्यातील जलविद्युत प्रकल्पांबद्दल माहिती घेऊया। म्हणजेच की आपल्याला जलविद्युत प्रकल्पांमधून ऊर्जा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये निर्मिती केली जाते, बरोबर आहे। जल म्हणजे पाणी, आणि हे पाणी मोठमोठ्या धरणांमध्ये साठवले जाते। हे पाणी मोठमोठ्या धरणांमध्ये साठवून ते उंचावरून खाली पाडून उंचावरून खाली घेऊन त्यामध्ये जलविद्युत निर्मिती हे आपल्याला म्हणजे जनित्राच्या सहाय्याने जनित्र फिरवून जलविद्युत निर्मिती आपल्याला केली जाते। मग आता ही जलविद्युत निर्मिती म्हटलं तर राज्यात मोठमोठाले धरण आहेत, आणि मग कोणकोणत्या धरणावर जलविद्युत निर्मिती केंद्र आहे तर आपल्याला सांगता येतं सुरुवातीला कोयना हे धरण साताऱ्यामध्ये आहे, आणि कोयना सातारा जिल्ह्यात ह्या धरणावर जलविद्युत निर्मिती केली जाते। म्हणजे कोयना सातारा। त्यानंतर तिल्लारी हे कोल्हापूर जिल्ह्यात, तिल्लारी हे धरण कोल्हापूर जिल्ह्यात आहे। ह्या धरणावरूनही जलविद्युत निर्मिती आपल्याला केली जाते। त्यानंतर वैतरणा धरण येथे नाशिक जिल्ह्यात, हे याही धरणावर आपल्याला जलविद्युत निर्मिती केंद्र आहे। त्यानंतर जायकवाडी औरंगाबाद, त्यानंतर सांगता येते यलदरी, हिंगोली, खोपोली, रायगड, राधानगरी, कोल्हापूर, म्हणजे आपले जलविद्युत निर्मिती केंद्र आहेत किंवा या धरणांवरती जलविद्युत निर्मिती केल्या जाते। आणखी एकदा पाहूया आपण कोयना सातारा, तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर, तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर, वैतरणा जलविद्युत प्रकल्प नाशिक, जायकवाडी जलविद्युत प्रकल्प औरंगाबाद, यलदरी जलविद्युत प्रकल्प हिंगोली, खोपोली जलविद्युत प्रकल्प रायगड, राधानगरी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर, त्यानंतर समोर सांगता येते आपल्याला पवना हा जलविद्युत प्रकल्प येथे पुणे जिल्ह्यामध्ये, पवना जलविद्युत प्रकल्प पुणे। त्यानंतर भीरा अवजल प्रवाह रायगडमध्ये येते, भीरा अवजल प्रवाह जलविद्युत निर्मिती रायगड। त्यानंतर भिवपुरी जलविद्युत प्रकल्प रायगड, पेंच जलविद्युत प्रकल्प नागपूर, अशा पद्धतीने आपल्याला महाराष्ट्र राज्यातील जलविद्युत निर्मिती प्रकल्प सांगितले जातात। आणि जलविद्युत निर्मिती म्हणजे आपण थोडक्यामध्ये पाहिलेलंच आहे, कारण उंचावर पाणी साठवले जाते आणि ते छोट्या एखाद्या पाईपच्या सहाय्याने खाली पाडले जाते, आणि त्या ठिकाणी जनित्र फिरवून त्यावरती जलविद्युत निर्मिती केली जाते। आणि ह्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खूप प्रमाणात जलविद्युत निर्मिती केल्या जाते। महाराष्ट्र ऊर्जा निर्मिती मध्ये आपण औष्णिक विद्युत प्रकल्प म्हणजे औष्णिक विद्युत निर्मिती विषयी माहिती पाहूया। मग त्यामध्ये औष्णिक विद्युत आपण पाहिले, विद्युत निर्मितीचे 3 प्रकार सांगितले गेले आपल्याला। कोणते तर एक सांगितलं जलविद्युत, दुसरा आपण घेतला होता औष्णिक विद्युत, आणि तिसरा घेता होता आपण औष्णिक विद्युत, बरोबर आहे। आणि तिसरा आपल्याला सांगता येईल पवन विद्युत। आता यामध्ये आपण औष्णिक विद्युत घेत आहोत। आता थोडक्यात औष्णिक विद्युत कशाला म्हणायचे तर पहा, जी विद्युत निर्मिती दगडी कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू वापरून केल्या जाते, त्याला म्हणायचं आपल्याला औष्णिक विद्युत निर्मिती। काय लक्षात आले? थोडक्यात काय म्हणतोय आपण, जी विद्युत निर्मिती दगडी कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू वापरून केल्या जाते त्याला म्हणायचं आपल्याला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र। आणि हे महाराष्ट्र राज्यामध्ये औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणकोणत्या ठिकाणी आहे हे आपण आता पाहूया। मग यामध्ये सांगता येते आपल्याला औष्णिक विद्युत प्रकल्प व जिल्हा। मग खापरखेडा नागपूर, कोराडी नागपूर, चंद्रपूर, परळी वैजनाथ बीड,
परळी वैजनाथ बीड, परळी वैजनाथ बीड, चोला कल्याण ठाणे, चोला कल्याण ठाणे, म्हणजे चोला हा औष्णिक विद्युत प्रकल्प कल्याणमध्ये आहे, कल्याण ठाणे जिल्ह्यात. त्यानंतर धोपावे नियोजित आहे रत्नागिरी. हा धोपावे जो औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे किंवा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो नियोजित म्हणजे नियोजित आहे, तो आता सध्या चालू नाही, बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात तो एक नियोजित रत्नागिरीमध्ये. त्यानंतर तुर्भे मुंबई उपनगर, तुर्भे मुंबई उपनगर, तुर्भे मुंबई उपनगर. एकलहरे नाशिक, एकलहरे नाशिक. बल्लारपूर चंद्रपूर, बल्लारपूर चंद्रपूर. पारस अकोला, पारस अकोला. पोखरी, यालाच दुसरं नाव फेकरी पण सांगितलं जाते, पोखरी किंवा फेकरी भुसावळ जळगाव जिल्हा, पोखरी किंवा फेकरी भुसावळ जळगाव जिल्हा. दुर्गापूर चंद्रपूर, दुर्गापूर चंद्रपूर. अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र सांगितल्या जातात.